नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर एक फार सुंदर बोध देणारी कथा तुमच्याशी शेअर करते. एका लहानशा डोंगराळ गावात गजानन नावाचा एक मुलगा राहायचा. गजानन गरीब घरातला होता, पण त्याचं मन फार मोठं होतं. वडील शेतमजूर, आई इतरांच्या घरात भांडी घासायची. घरात दिवसासुद्धा अंधार असायचा, कारण त्यांची झोपडी फारच छोटी, अंधाऱ्या जागी आणि जीर्ण झालेली होती. गजाननचा स्वभाव अभ्यासू होता, पण रात्री अभ्यास करायला दिवा विकत घेण्याइतके पैसेसुद्धा त्याच्याकडे नव्हते. मग आई म्हणायची, बाळा, दिवसाच्या उजेडात जितका अभ्यास होईल ना तितका कर. रात्री आता दिवा पेटवायला तेल कुठून आणू? गजानन मनात ठरवून बसला की परिस्थिती कितीही कठीण असो, पण शिक्षण सोडायचं नाही. तो शेतात, रस्त्यावर, झाडाखाली जिथे जिथे प्रकाश मिळेल ना तिथे तिथे पुस्तक घेऊन बसायचा. एकदा तो गावातल्या विहिरीजवळ अभ्यास करत बसला होता. गावातल्या श्रीमंत जमीनदार राघव शेठ तिथनं जात होते. गजानन जुनं फाटलेलं पुस्तक घेऊन तिथं अभ्यास करत होता. राघव शेठ जवळ आले आणि म्हणाले, काय रे गजा, इथे काय अभ्यास करतोयस? घरात दिवा नाही का? गजानन उठला आणि लाजत म्हणाला, दिवा आहे शेठ, पण त्यात टाकायला तेल नाही आहे. राघव शेठ काही न बोलता निघून गेले, पण त्याच्या मनात त्या मुलाचं चित्र कोरलं गेलं. दुसऱ्या दिवशी त्यांनी गजाननच्या घरी एक कंदील पाठवला आणि तेलाचा डबा. गजानन खुश झाला. आता तो रात्री अभ्यास करू शकत होता. काही दिवसांनी गावात परीक्षा झाली. गजानननं मेहनत करून पहिला क्रमांक मिळवला. गावात सगळीकडे त्याची चर्चा होती. पण गजाननच्या यशाचा प्रवास तिथे थांबला नाही. मग पुढे जिल्ह्यात शाळेत शिष्यवृत्ती मिळवून त्याने उच्च शिक्षण घेतलं. बऱ्याच वर्षांनी तो मोठा अधिकारी झाला. त्याला जेव्हा गावात बोलवलं तेव्हा तो गावातल्या मुलांना भेटायला गेला. त्यानं पाहिलं की अनेक मुलं गरिबीमुळे अभ्यास करू शकत नाही आहेत. त्या दिवशी त्यानं एक गावात वाचनालय आणि मोफत अभ्यासिका सुरू केली, ज्यात मुलांना पुस्तकं, दिवे आणि इतर सर्व सुविधा मिळाल्या. उद्घाटनाच्या वेळेस तो म्हणाला, मला एकदा राघव शेठनी असाच एक छोटासा कंदील दिला होता. त्या छोट्या दिव्यानं माझ्या आयुष्यातला अंधार घालवला. म्हणूनच आज मी ठरवलंय की कुठल्याही मुलाला अंधारात राहावं लागू नये. या गोष्टीवरून बोध घ्यायचा तो हाच की जगात अंधार काही कायमचा नसतो. कुणीतरी एक दिवा लावतो आणि तो प्रकाश अनेकांच्या आयुष्याला उजळून टाकतो. म्हणूनच आपणही कधी दिवा लावणारं व्हायला हवं, तर कधी दुसऱ्यानं लावलेल्या दिव्याचा प्रकाश जपणारं व्हायला हवं. हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.